इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. सावधान, पुणे महानगरपालिकेकडून 12 अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध, पालकांना सतर्कतेचा इशारा. पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शहरातील अनधिकृत शाळांविरुद्ध कठोर पाऊल उचलले आहे. दिनांक 6/5/2026 रोजी पालिकेने एक अधिकृत माहितीपत्रक जाहीर करून पालकांना सावध केले आहे. या पत्रकाद्वारे शहरातील 12 शाळांकडे आवश्यक शासन मान्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून पालकांनी अशा शाळांमध्ये आपल्या पाल्याचे प्रवेश घेऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेने जाहीर केलेली अनधिकृत शाळांची यादी. खालील शाळांना शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शासन मान्यता मिळालेली नाही. न्यू मिलेनियम स्टार प्राथमिक शाळा, विठ्ठलवाडी नगर, पुणे 37. महात्मा गांधी शाळा क्रमांक 2, संजय पार्क, येरवडा, पुणे. टीमवर्क इस्लामिक शाळा व मदरसा NIBM मार्ग, कोंढवा, बुद्रुक. सेंट ब्लूस आंतरराष्ट्रीय शाळा, कोंढवा, बुद्रुक, पुणे. इमॅन्युअल सार्वजनिक शाळा, महमदवाडी मार्ग, हडपसर. बालाजी वैद्यकीय व कनिष्ठ महाविद्यालय, पाटील मार्ग, लोणी, काळभोर. ऐश्वर्या वैद्यकीय व शैक्षणिक संस्था संचलित प्राथमिक शाळा, नर्हे, पुणे. लेक्सी उच्च माध्यमिक शाळा, अशोकनगर, कोंढवा, बुद्रुक. त्रिवेणी नौमानी प्राथमिक शाळा, अशोकनगर, कोंढवा, बुद्रुक. ऑर्बिट आंतरराष्ट्रीय शाळा, कोंढवा, ताडीवाला रोड. ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट प्राथमिक शाळा, महादेवनगर, कोंढवा. अर्बन वर्ल्ड शाळा, औंध, पुणे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा. महापालिकेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास भविष्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणे किंवा अधिकृत प्रमाणपत्र मिळणे कठीण होऊ शकते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पालकांसाठी महत्त्वाची सूचना. मान्यता तपासा. पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी संबंधित शाळेकडे शासन मान्यता असल्याचे प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे असल्याची स्वतः खातरजमा करावे. केवळ जाहिरातींना आणि इमारतीला न भूलता शाळेच्या अधिकृततेची पडताळणी करा. प्रशासकीय कारवाई. पालिकेने या शाळांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली असून पालकांनी कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नये. या निर्णयामुळे पालकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण असून प्रशासनाकडून अधिकृत शाळांची माहिती घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.